नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी सुपर हिट टिप्स यूट्यूब चॅनलवरती। आज बघणार आहोत 25 झकास घरगुती टिप्स। अगदी आजीबाईच्या खास युक्त्या। या टिप्समुळे घरकाम, आरोग्य, सौंदर्य सगळं सोपं होईल। चला तर मग सुरुवात करूया। आजच्या छान छान टिप्स जाणून घेऊया। मुख्य टिप्स आणि सविस्तर जाणून घेऊ। 1. हळदीचं दूध सर्दीवर रामबाण उपाय असतं। गरम दुधात अर्धा चमचा हळद घाला आणि रात्री झोपण्याआधी प्या। यामुळे सर्दी खोकला पटकन कमी होतो आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढते। टिप नंबर 2 आहे लिंबाच्या सालीने भांडी स्वच्छ अगदी चकचकीत कशी करायची ते। फ्राय पॅन किंवा तेलकट भांड्यांना साबणाऐवजी लिंबाची साल आणि थोडं मीठ घासून बघा। तेलकटपणा झटक्यात निघतो आणि हातांनाही त्रास होत नाही। टिप नंबर 3 तांदळाचं पीठ नैसर्गिक स्क्रब म्हणून आपण वापरू शकतो। तांदळाचं जाडसर पीठ घ्या, त्यात दही किंवा गुलाब पाणी घालून चेहऱ्यावर हलक्या हाताने घासा। यामुळे मृत त्वचा निघून चेहरा तजेलदार दिसतो। टिप नंबर 4 मीठ आणि बेकिंग सोडा वापरून आपण टाइल्स स्वच्छ करू शकतो। त्यासाठी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे बेकिंग सोडा घालून पेस्ट बनवा। टाइल्सवर लावून 10 मिनिटं ठेवा। नंतर घासून स्वच्छ धुवा। टाइल्स अगदी चमकदार आणि स्वच्छ होतील, चकचकीत होतील। टिप नंबर 5 आवळ्याचा रस केसांसाठी अमृत असतो। आवळा वाटून रस काढा। आठवड्यातून 2दा केसांच्या मुळाशी लावा। केस गळणे कमी होते, काळेपणा टिकतो आणि केस अगदी चमकतात। टिप नंबर 6 गुलाब पाणी थकवा घालवणारा असतो। तर कसा यूज करायचा ते बघूया। गुलाब पाणी चेहऱ्यावर स्प्रे केल्यास त्वचेला ताजेपणा येतो। उन्हाळ्यात हे खास करून उपयोगी आहे। टिप नंबर 7 फ्रीजचा वास कमी करणे। फ्रीजमध्ये लिंबाचे तुकडे किंवा बेकिंग सोड्याची वाटी ठेवा। यामुळे वास नाहीसा होतो आणि फ्रीज फ्रेश वाटतो। टिप नंबर 8 तांदळाचं पाणी झाडांसाठी खत म्हणून उपयोगी असतं। तर कसं यूज करायचं। भात धुतल्यावर म्हणजेच तांदूळ धुतल्यावर जे उरलेलं पाणी असतं ते झाडांच्या मुळाशी ओता। झाड अगदी तजेलदार, टवटवीत आणि हिरवीगार राहतात। टिप नंबर 9 कॉफी पावडर स्क्रब म्हणून यूज करू शकतो। उरलेली कॉफी पावडर दुधात किंवा दह्यात मिसळून चेहऱ्यावर लावा। त्वचेला उजळपणा आणि मऊपणा येतो। टिप नंबर 10 साखर आणि मध होठांसाठी खूप उपयोगी आहे। होठ कोरडे पडले की साखर आणि मधाचा स्क्रब करा। होठ मऊ, गुलाबी आणि चमकदार दिसतात। टिप नंबर 11 व्हिनेगर कपडे मऊ व गंधहीन कपडे धुताना शेवटच्या पाण्यात थोडा व्हिनेगर टाका। कपड्यांचा वास जातो आणि ते मऊ होतात। टिप नंबर 12 नारळ तेल कापूर कोंडा कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे। नारळ तेल गरम करून त्यात थोडा कापूर मिसळा। डोक्याला मसाज करा। कोंडा कमी होतो, डोकं थंड राहतं। टिप नंबर 13 पपईचा गर फेसपॅक म्हणून आपण वापरू शकतो। पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर 15 मिनिटं लावा। चेहऱ्याला उजळपणा येतो आणि डाग कमी होतात। टिप नंबर 14 मिठाच्या पाण्यात पाय ठेवणे म्हणजे गरम पाण्यात मीठ टाकून 10 मिनिटं पाय ठेवा। पायाची सूज आणि थकवा दूर होतो। टिप नंबर 15 लिंबाचा रस आणि शाईचे डाग कसे काढायचे लिंबाच्या रसाने। तर कपड्यावर शाई पडल्यास लिंबाचा रस लावा। थोडं चोळून धुतल्यास डाग नाहीसा होतो। टिप नंबर 16
चहा पावडर झाडांसाठी खत, उरलेली चहा पावडर वाळवून झाडांच्या मुळाशी टाका. झाड जास्त मजबूत आणि हिरवीगार होतात. टिप नंबर 17. बटाट्याचा रस डोळ्यांखालील वर्तुळे कमी करण्यास, काळे वर्तुळे कमी करण्यास खूप फायदेशीर आहे. कच्चा बटाटा किसून रस काढा. कॉटनला भिजवून म्हणजेच कापूसला भिजवून डोळ्याखाली ठेवा. काळी वर्तुळे कमी होतात. टिप नंबर 18. बेसन पीठ आणि दही मिक्स करून फेस पॅक तयार करू शकतो. बेसनात दही मिसळून लावा. त्वचेला उजळपणा, मुरूम कमी आणि त्वचा मऊ होते. टिप नंबर 19. टूथपेस्ट सिल्वर भांडी स्वच्छ करण्यासाठी यूज करू शकतो. सिल्वर भांडी टूथपेस्टने घासली की लगेच चमकतात. टिप नंबर 20. लवंग पिठाचं संरक्षण करते. पिठात काही लवंगा टाकल्या की कीड लागत नाही. टिप नंबर 21. हळद आणि गरम तेल सांधेदुखीसाठी उपयोगी असते. हळद मिसळलेलं गरम तेल गुडघ्यावर चोळा, वेदना कमी होतात. टिप नंबर 22. बेकिंग सोडा फ्रीज स्वच्छ करण्यासाठी आपण वापरू शकतो. फ्रीज धुताना बेकिंग सोडा वापरल्यास डाग आणि वास निघून जातो. टिप नंबर 23. टॅल्कम पावडर तेलाचे डाग काढण्यासाठी उपयोगी आहे. कपड्यावर तेल पडलं तर लगेच टॅल्कम पावडर शिंपडा. तेल शोषलं जातं आणि डाग कमी होतात. टिप नंबर 24. निंबोळी जाळणे डास पळवणे म्हणजेच कडुलिंब. घरात डास जास्त झाले तर कडुलिंबाची पाने जाळा. धुराने डास पळतात. टिप नंबर 25. तूप पायाला लावणे झोप चांगली येते. झोपण्याआधी पायाला थोडं तूप लावा. तणाव कमी होतो आणि झोप पटकन लागते. मित्रांनो, या होत्या आपल्या आज 25 झकास अशा घरगुती टिप्स. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती टीप जास्त आवडली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच भन्नाट टिप्ससह. तोपर्यंत बाय बाय.